आज जगात एक अशी कंपनी आहे जिची एकूण किंमत आपल्या संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त झाली आहे। $5 ट्रिलियन तो आकडा गाठणारी ही कंपनी नेमकी कोणती? ती काय बनवते आणि फक्त एका चिपमुळे ती मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलला सुद्धा कशी मागे टाकू शकली? या संपूर्ण बातमीचा आढावा घेऊया या व्हिडिओद्वारे। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज। अमेरिकेची एक कंपनी जिचं नाव आहे एनव्हिडिया। तिने नुकताच एक असा विक्रम केला आहे जो ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल। $5 ट्रिलियन जादुई आकडा। होय, एनव्हिडिया या कंपनीने बाजार भांडवल आता $5 ट्रिलियन म्हणजे 5 लाख कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे। एका प्रायव्हेट कंपनीसाठी हा खूप मोठा आकडा आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे एनव्हिडियाचे हे बाजार मूल्य आता भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त झाली आहे। भारताचा जीडीपी सध्या जवळपास 4.2 ट्रिलियन आहे। तुम्ही पाहू शकता, एका कंपनीची किंमत एका संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त झाली आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही कंपनी काय करते? तर एनव्हिडिया ही कंपनी चिप्स बनवते, विशेषतः एआय साठी लागणारे पॉवरफुल चिप्स, ज्यांना जीपीयूज म्हणतात। आज जगात एआय खूप वेगाने वाढतोय, जसे की चॅट जीपीटी। या सगळ्या एआय सॉफ्टवेअरला चालवण्यासाठी प्रचंड कम्प्युटिंग पॉवर लागतं। ही पॉवर फक्त एनव्हिडियाचे चिप्स देऊ शकतात। त्यामुळे जगभरात सर्व मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्या या चिपची मागणी करतायत। या मागणीमुळे एनव्हिडियाचा नफा आणि त्याची किंमत इतकी वेगाने वाढली आहे। एनव्हिडियाची जगातील इतर दिग्गजांशी तुलना केली तर एनव्हिडियाने केवळ भारताच्या जीडीपीलाच मागे टाकले नाही, तर जगातील इतर मोठ्या कंपन्यांना आणि अर्थव्यवस्थेलाही मागे सोडले। जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये एनव्हिडिया आता सर्वात प्रथम क्रमांकावर आहे। मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल यांसारख्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटल अजूनही 4 ट्रिलियनच्या आसपास आहे। एनव्हिडिया या दोन्ही कंपन्यांच्या पुढे गेली आहे। एनव्हिडियाची किंमत जपान आणि युनायटेड किंगडम यांसारख्या मोठ्या विकसित देशांच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे। थोडक्यात तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत एनव्हिडिया सगळ्यांच्या पुढे आहे। एआय मध्ये आज एनव्हिडियाचा दबदबा आहे। याचा अर्थ काय? तर एनव्हिडियाच्या यशातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानाचे युग किती वेगाने पुढे जाते। ही वाढ एआय बूम मुळे झाली आहे। अनेक तज्ञ हा वेग पाहून भविष्यात एआय बूम मध्ये बबल येण्याची शक्यता व्यक्त करतायत। मात्र सध्या तरी एआयच्या या मागणीमुळे एनव्हिडियाच्या शेअरची किंमत वाढतच चालली आहे। तर एका कंपनीची भारताच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकणे आणि जगातील इतर तंत्रज्ञान दिग्गजांनाही मागे सोडणे ही आजच्या जगात टेक्नॉलॉजीची शक्ती दाखवते। तुमचे याबद्दलचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।